सप्तपदी. देवा परमेश्वरा, एवढा शिकला सवरला आहेस तू, लेखक आहेस, PhD केली आहेस, डॉक्टरेट मिळवलीस, पण एवढ्या साध्या साध्या गोष्टी कळू नये तुला. 50-50 तसबिरी लावल्या आहेत घराच्या भिंतीवर, पण एकही श्रीकृष्णाचा किंवा सिद्धिविनायकाचा फोटो नाही. हा, साधी आंघोळ करायची म्हटली तर तांब्या नाही, तसाच बाहेर आलो शेवटी, साधा गडवा नाही. शॉवर आहे ना, उत्तम आंघोळ होते. उत्तम उत्तम कसली आंघोळ? आंघोळ करायची म्हटली तर शरीराचा प्रत्येक भाग काय आम्ही त्या शॉवर खाली धरायचा? हात, पाय, डोकं. गावाच्या विहिरीवर बादल्याच्या बादल्या अंगावर ओतून केलेली आंघोळ, घारार गंगे भागीरथी म्हणत केलेली आंघोळ आठवते? अहो बाबा, हे गाव आहे का? इथे जे प्रचलित आहे तेच मिळणार ना. बाबा, भांडी बरीच आहेत पण सामान नाही. भांडी बरीच आहे, सामान नाही. गहू, तांदूळ, चहा, साखर नाही, काही नाही. गरजच भासली नाही, मग घरात आणू कशाला? हवेवर जगतोस का रे? जेवण, चहा. प्रत्येक नाक्या नाक्यावर हॉटेल आहेत बाबा. घरात काही करण्याची वेळच आली नाही. हॉटेलात जेवतोस तू? शिव 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 शिव. सगळे संस्कार गावाच्या वेशीवर टांगून आलायस का रे? अरे स्वयंपाकीत ब्राह्मण आहोत आपण. सोहळ्यात स्वयंपाक करून आधी अन्नाचा नैवेद्य देवाला समर्पित केल्याशिवाय भोजन ग्रहण करत नाही अशी परंपरा आहे आपली. ती बासनात गुंडाळून ठेवून आलायस तू. अरे स्वतःचा चहा, जेवण सुद्धा तुझं तू करू शकत नाहीस. स्वयंपाक करून जेवणासाठी आलोय का मी इथे मुंबईत? माझं काम, माझं शिक्षण, माझं लिखाण, अभ्यास, परिसंवाद यातून क्षणाची उसंत मिळत नाही. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कामाचा रगाडा उपसावा लागतो. त्यात तांदूळ आहे का, घरात भाजी आणायची आहे का, हे सगळे उपद्व्याप करायला वेळ मिळणार आहे का? अरे पण म्हणून तू हे बदललायस रे माधवा, तू पूर्णपणे बदललायस. तुझ्या या घरावरून, तुझ्या राहण्याच्या पद्धतीवरून कळतंय की तूही या शहरी दिखाव्याच्या नादी लागलास, पार बदललास. छे, आपले संस्कार, आपली संस्कृती विसरलास तू. डोळ्यांना सुखावणारे सगळे चकचकीत रंग, त्यात संस्काराचा आत्मा अजिबात नाही. बाबा, मी तुम्हाला मुलीसारखी, तुम्ही माझ्याकडे जेवायला चला, नाही तर मी जेवण करते आणि इकडे घेऊन येते. नाही लतिकाबाई, बाबांना आणि मला परांना चालत नाही. शिवाय कुळाचार, पोथी, नित्य उपासना, पूजा हे सगळं झाल्याशिवाय आम्ही पाणीही नाही पिऊ शकत. नाही, तुझ्या भावना कळतात आम्हाला, पण कुणी आम्हाला पुरसटलेल्या विचारांचं म्हणत, नाहीतर सनातनी म्हणू दे. इतके वर्ष जोपासलेली आमची निष्ठा काही आम्ही सोडणार नाही हो. काळ, वेळ आणि स्थळाप्रमाणे काही नियम आपल्याला सैल करावे लागतात बाबा. हा, काही सर्व त्याग करायचा नसतो रे. तुमचे संस्कार, तुमची धर्मनिष्ठा इतकी मजबूत असायला हवी की काळ, वेळ, स्थळाच्या या वादळामध्ये त्याची मुळं हलता कामा नये. बाबा शांत व्हा. मी काय म्हणते, फार वेळ नाही लागणार. घरामध्ये किराणाच भरायचा आहे फक्त. थोडं धान्य आणि भाजीपाला मिळाला तर तात्पुरतं मार्गी लागेल सगळं. एवढंच ना? खाली वाण्याकडे सगळं सामान मिळेल आणि थोड्याच अंतरावर सगळी दुकान आहे, सगळं काही मिळेल. मी आहे ना, आपण सगळं झटपट करू. 2 तासात सगळं आटपेल. अरे काय बघतोयस तू? बघतोय म्हणजे सुचत नाहीये मला. म्हणून घरात बायको असावी लागते. घरचं अन्न खाऊन मन आणि आत्मा शांत झाला ना की बुद्धीला असं तेज चढतं. पैसे देतोस ना तिला, सामान आणायचंय. हो. हा. किती लागतील? हे मी सांगू आता? अरे मी यांना विचार, सांगा, तुम्ही सांग. हा, आता किराणा आपल्याला आणावाच लागेल. हो, आणि देव्हारा, देवाचे फोटो. म्हणजे बघा, अंदाजे तुम्ही 4000 देऊन ठेवा. 4000 ना? हे घ्या, हे 5000 ठेवा. एकदा का गृहिणीचा हात घरावरून फिरला की बघ, सगळं रूपच पालटून जाईल या घराचं.
चिरंजीव मार्गी लागतायत. परमेश्वरा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. बघतोयस ना माधवा. दिसतंय तोपर्यंत बघत राहण्याचा प्रयत्न करणार. धूर बघा, भरत चाललाय घरात. धोक्यात राहतोय आपण असं वाटतं. दृष्टीदोष. दृष्टीदोष. मला हे वातावरण अतिशय मंगलमय आणि पवित्र दिसतंय, तर तुला घरात दुराड भरल्यासारखं दिसतंय. काय नाही रे, दिशाभूल झालेल्या माणसाला निश्चित स्थळी नेणारा मार्ग सापडत नाही, हे खरंय. माझी काही दिशाभूल वगैरे झालेली नाहीये बाबा. आणि तसं असतं तर आज मी PhD झालो नसतो. लेखक म्हणून जी काही थोडीशी इज्जत आहे ती मिळाली नसते. ती वाढो, वृद्धिंगत हो, हीच इच्छा. पण त्यासाठी माणसाला नम्र असावं लागतं, अहंकारापासून दूर असावं लागतं, तेव्हा ती शक्ती मिळते बेटा. आणि ती शक्ती मिळते साधनेतून. भगवंताचं, भक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय माणूस सुखीच राहू शकत नाही. अहो पण बाबा, मुंबई सारख्या शहरात पूजापाठ कुळाचार करणं शक्य आहे का? तासन तास कर्मकांड करत राहिलो तर ज्यासाठी इथे आलोय ते कधी करणार? कोण म्हणतंय तासन तास पूजा करा, कर्मकांड करा? काही कोणी म्हणत नाही. 5 मिनिटं नाहीये तुमच्याकडे देवासाठी? 5 मिनिटं? अरे किती वेळ पूजा केली हे महत्वाचं नाहीये, किती मनापासून पूजा केली हे महत्वाचं आहे. आपलं काही पटणार नाही बाबा. मुळातच मला कर्मकांडावर विश्वास नाहीये. काम करत राहावं हे महत्वाचं, आणि ते मी अगदी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करतो. हेच हा आपल्यातला मी असतो ना, मी, हाच फार घातक असतो, लक्षात ठेव बेटा. आणि म्हणूनच त्या आदी शक्ती समोर नतमस्तक व्हायचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेव माधव, जो सगळ्यात मोठा नास्तिक असतो ना, तोच सगळ्यात मोठा आस्तिक असतो. आणि जो मोठा निंदक असतो तोच मोठा प्रशंसक असतो. काही गोष्टी या जीवनात अनुभवानेच शिकता येतात रे. तू फार मोठा लेखक आहेस, तुझा व्यासंग, तुझा अभ्यास फार मोठा आहे. पण अजूनही तुला जीवनातून खूप काही शिकायचं आहे, जीवनाचा अभ्यास करायचा आहे. तू मोठा हो, खूप मोठा हो, आणखी मोठा हो. पण एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, माणूस कितीही मोठा झाला तरी निसर्गासमोर तो नेहमी लहानच असतो. तू हो मोठा हो, पण आकाशाला हात लावण्याच्या नादात जमिनीशी नातं तोडू नकोस रे, नाहीतर तोंडघशी पडशील, कपाळमोक्ष होईल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती.
झेंडू टांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं अहो प्रसाद हा थोडा दे. अहो मी काय म्हणते, बऱ्याच वस्तू आणल्यात, बराच पैसा खर्च झाला, रागवला नाहीत ना? माझ्या हो किंवा नाही म्हणण्याने काही फरक पडणार आहे का? नशीब प्यायला पाणी हवं म्हणून विहीर नाही खणली बाबांनी. एवढं काही नाही करणार. मला काही म्हणायचं नाहीये. तुला अजून काही हवं तर सांग. शेणी मिळेल का? शेणी? कुठल्या फुलांची? अहो शेणी, गाईच्या शेणाची. धूप जायला बरी पडते. हा कळलं. पण मी जर शोधायला बाहेर गेलो तर वेड्यात काढतील लोक मला. बरं गोमूत्र मिळेल का? म्हणजे घरभर शिंपडलं तर कसं पवित्र वाटतं ना. तुम्हाला हे सगळं दिव्य करायला कशाला सांगतेस? जे सहज शक्य आहे ते माग ना. बरं रोज पूजेसाठी फुलपुडी आणाल का? वा 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 प्रोफेसर, घराला अगदी घर पण आलं बरं का. आणि वातावरण अगदी प्रसन्न झालंय. मग आणि त्यातून विद्या आल्यापासून घराचा रंगच पालटलाय अगदी. बरं येते हा मी. बाबा भूक लागली असेल ना? पानं वाढते, पण मला केळीची पानं नाही मिळाली तिथे कुठे. जाऊ दे, असू दे, हरकत नाही. हो पण प्यायला पाणी मात्र नळातलंच घ्या. माठातलं किंवा फ्रीज मधलं साठवलेलं पाणी नको. बरं. माधव हातपाय धुवून घे, जेवायला बसूया. नाही मला उशीर झालाय. अहो जेवून गेला असतात तर. त्याहीपेक्षा महत्वाची कामं आहेत मला. आधीच वेळ खूप वाया गेला माझा. अरे पण माधव जेव्हा आता जेवायचं नाव काढलंय तर तसंच जाणं योग्य नाही ना. काही होत नाही. माझा अशा फालतून गोष्टीवर विश्वास नाही. येतो बाबा. चपला जोडे बाहेर काढून ठेवत जा जरा. हो बाहेर फाटकापाशीच काढून यायचे. विद्या, विद्या नाही, असं डोळ्यात पाणी आणायचं नाही, अजिबात नाही. आणि असल्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही, कळलं? पोरी ही तर सुरुवात आहे. तू इथे येऊ नयेस म्हणून या माधवने पूर्ण प्रयत्न केले होते. आता तू इथून हलायचं नाही, या दिशेने प्रयत्न कर. असल्या तकलादू विचारांना अजिबात थारा देऊ नकोस मनामध्ये. आपला धर्म सांभाळ. मला माहितीये खूप कठीण काम आहे हे, पण निष्ठा ठेव, श्रद्धा ठेव बेटा. तुझी हार होणार नाही निश्चित. मी आहे ना तुझ्या मागे. आहे ना. अरे मला भूक लागली ना. जेवायला घेतेस ना? घे, मी आलोच हातपाय धुवून. ते माझं लग्नाचं वय नव्हतं डॉक्टर. मला काय होते, लग्न म्हणजे काय, बायको कशी असावी, सहधर्मचारिणी काय असते, काही माहीत नव्हतं, काही कळत नव्हतं. अर्थात विद्याची अवस्था माझ्याहीपेक्षा वाईट होती. निव्वळ आमच्या पालकांनी त्यांच्या मर्जीनुसार आमचं लग्न लावून दिलं. पण त्यांनी तसं का केलं, त्यांना तसा करण्याचा अधिकार कोणी दिला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अधांतरित आहे. आमच्या आयुष्यासारखी अधांतरित. डॉक्टर, मला विद्याचा राग येत नाही. मला राग आहे आमच्या आईवडिलांचा, त्यांच्या पुरातन बुरसटलेल्या विचारसरणीचा, आमच्यावर लग्न लादणाऱ्या त्या घाणेरड्या रूढींचा.
भविष्यात मुलं मुली विचार करायला लागली तर लग्नाचं काय होईल याचा विचार न करणाऱ्या त्या अविचारी आई वडिलांचा राग येतो मला. बाजारात एखादा पंचा विकत घ्यावा तितक्या सहज सुनेला घरात आणलं. आज माझ्या समाजात एक पद आहे, प्रतिष्ठा आहे, आणि ती मी माझ्या स्वबळावर, कष्टावर, मेहनतीवर, बुद्धिमत्तेवर मिळवलेली आहे. गावातून मुंबईत आलो तेव्हा पैसा नव्हता माझ्याकडे. वडिलांकडून फार कमी पैसे मिळायचे. तेव्हा पेपरची लाईन टाकली, फुलपोड्या विकल्या, दूध वाटायचो, नाईट कॉलेज केलं, तरीही पैसा पुरेना. शिक्षणासाठी पैशाची गरज होती मला, म्हणून हॉटेलात नोकरी केली मी. आज माझे वडील माझ्यावर संतापलेत. म्हणतात, स्वयंपाकीत ब्राह्मण आम्ही, हॉटेलमध्ये जेवतोस. मी बाबांना म्हटलं नाही, त्याच हॉटेलमध्ये मी शिक्षणासाठी कपाशा विस्तारल्या. डॉक्टर मी शिकलो, PhD झालो, आणि आज माझी गावंढ अशिक्षित बायको माझ्या बाबांबरोबर माझ्या घरी येते. का मी तिचा स्वीकार करायचा? नाही मान्य मला हे लग्न. का सक्तीचं आहे? लग्न म्हणजे दोन शरीरांचं मिलन असतं का हो डॉक्टर? मला हवी एक सुशिक्षित, हुशार, बुद्धिमान बायको, जिच्या येण्याने माझ्या आयुष्यात प्रगतीच होईल. मला मोलकरीण, स्वयंपाकीण नको आहे. गुलाम, नवऱ्याची दासी नको आहे मला. मला खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी हवी आहे, अर्थांगिणी. जे अर्थांग माझ्या इतकंच सशक्त असेल. खरंय प्रोफेसर, जे काही झालं ते खरंच खूप भयान आहे, विचित्र आहे. पण तुम्ही चिंता करू नका. मुख्य म्हणजे शांत राहा. आपण नंतर या विषयावर बोलूया. मोहिनी, मी तुला मुद्दाम हे सांगितलं नव्हतं, कारण हे सगळं खूप लाजिरवाण आहे, मला त्रास देणार आहे. मला तुझी फसगत करायची नाही माधव. अरे मी समजू शकते. खरं तर या गोष्टीचा विचार जरी केला ना तरी खूप त्रास होतो. हे सगळं विचाराच्या पलीकडलंय रे. बालविवाहासारख्या रूढी अजूनही या समाजात टिकून आहेत. विजोड जोडपी कधीच एकत्र नांदू शकत नाहीत हा विचार आई वडील कधीच का करत नाहीत? पण हे बघ, तू शांत हो. जे घडलंय ते आपल्या हातात नव्हतं ना. पण जे घडतंय ते मनस्ताप देणार आहे ना, कारण माझे संस्कार. मी माझ्या वृद्ध बापाला सांगू शकत नाही की त्या गावंढळ मुलीला घेऊन चालते वा. घुसमट होतीये माझी, संताप होतोय. म्हणते मला गोमूत्र आणून चिपडूया घरभर, घर शुद्ध होईल. अरे कसले हे विचार? शिक्षणाने, ज्ञानाने विचार शुद्ध होतात आणि विचाराने घर. हे तिला काय कळणार? मी खूप विचित्र अडकलोय मोहिनी. कळत नाही काय करा.